आजकाल फक्त परदेशातच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही अशा अनेक दिग्गज कंपन्या आहेत ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत. इथे नुसता पगारच नाही मिळत तर राहण्या खाण्याची भारी सोय, फुकटच्या ट्रिप आणि कंपन्यांचे शेअर्स सुद्धा मिळतात. पण या कंपन्या नक्की आहेत कोणत्या, तिथे जॉब कसा मिळतो आणि ते फ्रेशर्सला किती पगार देतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या टॉप 10 कंपन्यांबद्दल एकदम डिटेलमध्ये बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 1 नंबरची कंपनी असा पगार आणि अशा सुविधा देते ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा एकदम कडक विषय. 10व्या नंबरवर आहे भारताची शान असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS. आता तुम्ही लगेच म्हणाल की TCS तर खूप कमी पगार देते, मग ती टॉप 10 मध्ये कशी काय आली? तर मित्रांनो, TCS त्यांच्या सामान्य निंजा प्रोफाईलसाठी कमी पगार देत असली तरी त्यांच्या डिजिटल आणि इनोव्हेटर या खास प्रोफाईलसाठी ते खूप तगडा पगार देतात. तुम्ही जर AI, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्समध्ये एकदम भारी कोडिंग करत असाल आणि त्यांची टेस्ट पास केली तर TCS तुम्हाला सुरुवातीलाच 9 ते 12 लाखांचं दणदणीत पॅकेज अगदी सहज देते. आणि जर तुम्हाला 5-6 वर्षाचा चांगला अनुभव असेल तर तुमचा पगार 30 ते 40 लाखांच्या घरात जाऊ शकतो. पुणे, मुंबई, नागपूर अशा आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये TCSचे खूप मोठे कॅम्पस आहेत. त्यांच्या रिसर्च टीममध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सना परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळतात. 9व्या नंबरवर आहे भारतातील सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज. जिओ आल्यापासून रिलायन्सने संपूर्ण टेलिकॉम आणि डिजिटल मार्केटच बदलून टाकलं आहे आणि याचमुळे त्यांना हुशार आणि टॅलेंटेड लोकांची सतत खूप गरज असते. नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क हे एका वेगळ्या शहरासारखं आहे जिथे काम करण्याची मजाच काही और आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा MBA करून इथे फ्रेशर म्हणून लागलात तर तुम्हाला 6 ते 12 लाखांपर्यंतचं उत्तम पॅकेज सहज मिळू शकतं. पण इथली खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुम्हाला थोडा अनुभव मिळतो. मॅनेजमेंट लेवल, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि जिओच्या डेटा टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना 25 लाखांपासून ते 1 कोटीच्या वर पगार मिळतो. रिलायन्समध्ये ग्रोथ खूप फास्ट होते आणि जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर इथलं अप्रेझल एकदम भारी असतं. जर तुम्हाला कॉर्पोरेट जगात स्वतःची एक मोठी ओळख बनवायची असेल आणि तगडा बँक बॅलन्स बनवायचा असेल तर ही कंपनी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. 8व्या नंबरवर आहे एक जगप्रसिद्ध ब्रिटिश बँक जिचं नाव आहे बार्कलेज. पुण्याच्या हिंजवडी आणि खराडी IT पार्कमध्ये या आंतरराष्ट्रीय बँकेचे खूप मोठे आणि आलिशान ऑफिसेस आहेत. ही बँक फक्त पैशांचे व्यवहार करत नाही तर जगभरातील बँकिंगमध्ये लागणारं मोठं तंत्रज्ञान सुद्धा ते पुण्यातूनच चालवतात. बार्कलेज त्यांच्या टेक आणि फायनान्स प्रोफेशनल्सना एकदम कडक पगार देते. जर तुम्ही कॉलेजमधून डायरेक्ट इथे प्लेस झालात तर तुम्हाला 8 ते 14 लाखांपर्यंतचं भारी पॅकेज मिळतं आणि जसजसा तुमचा अनुभव वाढत जातो तसतसा तुमचा पगार 20 ते 50 लाखांच्या पुढे सुद्धा जातो. विशेष म्हणजे इथे फक्त पगारच नाही मिळत तर कामाच्या वेळेत लवचिकता आणि वर्क लाईफ बॅलन्स खूप छान मेंटेन केला जातो. इथले भत्ते, बोनस आणि सुट्ट्यांचे नियम सुद्धा खूप चांगले आहेत. अनेक इंजिनियर्स बार्कलेजमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहतात कारण इथे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते आणि बँकिंग सेक्टरचा खूप सखोल अनुभव मिळतो. 7व्या नंबरवर आहे ॲडोबी. फोटोशॉप, प्रीमियर प्रो आणि PDF बनवणारी हीच ती कंपनी आहे जिने जगभरात स्वतःची एक वेगळीच हवा बनवली आहे. ॲडोबी ही एक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे आणि पुण्यात त्यांचं खूप मोठं डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर आहे. प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या नेहमीच सर्व्हिस बेस्ड कंपन्यांपेक्षा खूप जास्त पगार देतात आणि ॲडोबी या बाबतीत एकदम आघाडीवर आहे. इथे काम करणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि डिझायनर्सना एकदम रॉयल वागणूक मिळते. फ्रेशर्सना सुद्धा इथे 15 ते 25 लाखांचे तगडे पॅकेज सुरुवातीलाच दिले जाते आणि जर तुमच्याकडे चांगला अनुभव असेल तर तुमची कोडिंग स्किल भारी असेल तर तुमचा पगार 30 ते 60 लाखांच्या घरात सहज जातो. ॲडोबीमध्ये कामाचं वातावरण खूपच क्रिएटिव्ह आणि एकदम फ्री असतं. शिवाय कंपनीकडून मिळणारे स्टॉक ऑप्शन्स आणि इतर सुविधा एवढ्या भारी असतात की लोक ही कंपनी सोडायचा विचारही करत नाहीत. 6व्या नंबरवर येते मॉर्गन स्टॅनले, जी जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत इन्व्हेस्टमेंट बँकांपैकी एक मानली जाते.
मुंबईच्या BKCमध्ये या ग्लोबल कंपनीचे अतिशय आलिशान ऑफिस आहे. ही कंपनी फायनान्शियल कन्सल्टंट्स, बँकर्स आणि टेक इंजिनियर्सना असा पगार देते की ऐकून तुम्हाला घाम फुटेल. इथे फ्रेशर्सना सुरुवातीलाच 8 ते 10 लाखांच्या दरम्यान उत्तम पॅकेज दिले जाते. इव्हन 18 लाखापर्यंतही दिले जाते. पण इथली खरी गेम तुमच्या अनुभवानंतरच सुरू होते. जेव्हा तुम्ही प्रमोट होऊन असोसिएट किंवा व्हाईस प्रेसिडेंट लेवलला पोहोचता तेव्हा तुमचा पगार 25 लाखांपासून ते थेट 55-60 लाखांच्या घरात पोहोचतो. इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात काम करणं सोपं नसतं. तिथे डोक्याचा खूप वापर करावा लागतो आणि कामाचे तास सुद्धा थोडे जास्त असू शकतात. पण मॉर्गन स्टॅनले त्या कष्टाचा पूर्ण आणि घसघशीत मोबदला देते. फायनान्समध्ये करिअर करण्यासाठी ही एक स्वप्नवत जागा आहे. 5व्या नंबरवर आहे सध्या संपूर्ण जगात आणि शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी कंपनी एनव्हिडिया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स कार्डच्या दुनियेत एनव्हिडिया सध्या 1 नंबरवर आहे. पुण्यामध्ये या कंपनीचं खूप मोठं रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑफिस आहे आणि ते त्यांच्या टेक कर्मचाऱ्यांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडतात. जर तुम्ही हार्डवेअर इंजिनिअरिंग किंवा AI मध्ये मास्टर असाल तर ही कंपनी तुम्हाला हसत हसत 14 ते 22 लाखांचे फ्रेशर पॅकेज देईल. आणि जर तुम्ही AI मॉडेलिंग किंवा डीप लर्निंगचे तज्ज्ञ असाल तर तुम्हाला 5-6 वर्षाचा चांगला अनुभव असेल तर तुमचा पगार 30 लाखांपासून ते थेट 75 लाखांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. एनव्हिडियामध्ये मिळणारे कंपन्यांचे शेअर्स कर्मचाऱ्यांना करोडपती बनवत आहेत, कारण सध्या या कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे वेगाने जात आहेत. 4थ्या नंबरवर आहे ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमधला बाप ॲमेझॉन. पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये ॲमेझॉनचे खूप मोठे आणि सुंदर ऑफिसेस आहेत. ॲमेझॉन त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर्सना, ज्याला ते SDE म्हणतात, त्यांना खूप तगडा पगार देण्यासाठी ओळखली जाते. जर इथे तुम्ही फ्रेशर म्हणून SDE 1 लेवलवर जॉईन झालात तर तुम्हाला 18 ते 25 लाखांचं एकदम भारी पॅकेज मिळतं. यात मूळ पगार आणि पहिल्या वर्षाचा खूप मोठा सायनिंग बोनस समाविष्ट असतो. जेव्हा तुम्ही प्रमोट होऊन मॅनेजर किंवा SDE 2 बनता तेव्हा तुमचा पगार 30 लाखांवरनं थेट 60 ते 70 लाखांपर्यंत जाऊन पोहोचतो. ॲमेझॉनच्या AWS म्हणजेच क्लाउड सर्व्हिसेस टीममध्ये तर याहूनही जास्त पगार मिळतो. इथे काम मात्र थोडं आव्हानात्मक नक्कीच असतं, पण कंपनीकडनं मिळणारा पैसा, ब्रँड व्हॅल्यू आणि अनुभवामुळे तुमच्या करिअरला एक जबरदस्त स्पीड मिळतो. 3ऱ्या नंबरवर आहे फायनान्स जगतातील आणखीन एक महाकाय नाव JP मॉर्गन चेज अँड कंपनी. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये JP मॉर्गनचं भव्य आणि अत्याधुनिक ऑफिसेस आहेत. ही कंपनी फक्त फायनान्सच्या लोकांनाच नाही तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सना सुद्धा एकदम छप्परफाड पगार देते. इथे फ्रेशर्सना टेक रोलसाठी 12 ते 20 लाखांच्या दरम्यान पॅकेज मिळतं, जे इतर IT कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर किंवा टेक लीड म्हणून काम करत असाल तर तुमचा पगार 25 लाखांपासून थेट 80 लाखांपर्यंत असू शकतो. JP मॉर्गनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा वार्षिक बोनस. अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेस सॅलरीच्या 50% फक्त बोनसच मिळतो. इथे कामाचं वातावरण खूप प्रोफेशनल असतं आणि जागतिक पातळीवरच्या अब्जावधी डॉलर्सच्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळते. 2ऱ्या नंबरवर आहे सर्वांना परिचयाची असलेली बिल गेट्स यांची कंपनी मायक्रोसॉफ्ट. सॉफ्टवेअरच्या दुनियेत मायक्रोसॉफ्ट हे नाव कुणाला माहिती नाही असं शक्यच नाही. पुणे आणि मुंबईमध्ये मायक्रोसॉफ्टचे एकदम आधुनिक आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असे ऑफिसेस आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळणं हे कोणत्याही इंजिनियरचं सर्वात मोठं स्वप्न असतं, कारण इथे मिळणारा पगार आणि वर्क लाईफ बॅलन्स जगात सर्वोत्तम मानलं जातं. फ्रेशर्सना इथे सुरुवातीलाच 18 ते 28 लाखांचे जबरदस्त पॅकेज मिळते आणि जर तुम्ही मिड लेव्हल किंवा सिनियर पदावर असाल तर हाच पगार 32 लाखांपासून थेट 70 ते 80 लाखांच्या घरात जातो. मायक्रोसॉफ्ट त्यांच्या कर्मचाऱ्यांना फक्त पगारच देत नाही तर त्यासोबत कंपनीचे खूप सारे शेअर्ससुद्धा देते, जे डॉलर्समध्ये असतात. याशिवाय इथल्या सुट्ट्या, हेल्थ इन्शुरन्स आणि कुटुंबासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा एकदम टॉप क्लास असतात. त्यामुळे एकदम जास्त पगार आणि कामात शांतता हवी असेल तर मायक्रोसॉफ्टला तोड नाही. आणि मित्रांनो, फायनली पहिल्या नंबरवर आहे सर्वांची लाडकी आणि स्वप्नातली कंपनी गुगल. टेक जगताचा राजा असलेल्या गुगलचे मुंबई आणि पुण्यात खूप भारी ऑफिसेस आहेत आणि पगार देण्याच्या बाबतीत ही कंपनी खऱ्या अर्थानं सर्वांचा बाप आहे. गुगलमध्ये सिलेक्ट होणं हे खूप कठीण काम आहे, पण एकदा का तुम्ही आत गेलात की तुमचे आणि तुमच्या पुढच्या पिढीचे आयुष्य सेट झाले म्हणून समजा.
फ्रेशर्सना इथे 15 ते 30 लाखांचे पॅकेज सहज मिळते आणि जर तुमच्याकडे चांगला अनुभव असेल तर तुमचा पगार 35 लाखांपासून थेट 1 कोटीच्या वर जातो. गुगलच्या पॅकेजमध्ये सर्वात मोठा वाटा असतो तो त्यांच्या रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्सचा, म्हणजे शेअर्सचा. खऱ्या अर्थानं 1 करोडपती आणि स्ट्रेस फ्री आयुष्य जगायचे असेल तर गुगल हे प्रत्येकाचे अंतिम ध्येय असते. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या टॉप 10 कंपन्या. तुम्हाला यापैकी कोणत्या कंपनीत काम करायला सर्वात जास्त आवडेल? मला खाली कमेंट करून नक्की सांगा.